तर पुण्यातील कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आज रात्री शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। लक्ष्मी रस्त्यावरील रविवार पेठ या ठिकाणी असलेल्या वक्फ बोर्डची जागा रवींद्र धंगेकर यांनी बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय। याविषयी धंगेकरांवर आरोप करणारे सुधीर आल्हाट, रसूल चितारी आणि गोविंद भंडारी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत, परंतु रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात 3 तक्रारी ज्या नागरिकांनी दिल्या ते तिन्ही तक्रारदारक आपल्या समोर आहेत। यामध्ये आपण पाहिलं तर रवींद्र धंगेकर यांची ही कसब्यातील जी इमारत आहे ही इमारत वक्फ बोर्डाची असल्याची तक्रार जी आहे ही रसूल चितारी यांनी दिलेली आहे। आपण रसूल चितारी यांच्याशी या सगळ्या तक्रारीविषयी बातचीत करणार आहोत। रसूल काय सांगतील, काय तक्रार आहे नेमकी? ही जी मिळकत आहे डॉक्टर मोहम्मद खान, करीम खान, बीबी राबिया यांनी वकफ केली, यासाठी वकफ केली। समाजातील गरीब विद्यार्थी, गरजू विद्यार्थी शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती देणे, जे अविवाहित मुली आहेत, गरीब अविवाहित मुलींच्या लग्नासाठी व शिक्षण कार्यासाठी, समाजातील गरजू वंचित घटकाच्या समाज कार्यासाठी ही मिळकतीच्या उत्पन्नातून त्यांचा गरजा भागवण्यासाठी दिली असताना काही समाज, राजकीय नेते आणि भांडवलदार मिळून या समाजाची प्रॉपर्टी बळकावण्यासाठी प्रयत्न करत आहेत। या विरोधात आम्ही वक्फ बोर्डाकडे लढा दिलाय। त्या लढ्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। वक्फ बोर्डाने ही मिळकत वक्फ बोर्डाची असं डिक्लेअर केलेलं आहे। आम्ही गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, बांधकामाचे सिटी इंजिनियर असतील, पुणे पोलीस आयुक्त असतील, यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार केलेली आहे। खंडणी मागितली त्यांनी 50 लाखाची। आमच्या जागेबद्दल त्यांनी ताबा मिळवण्यासाठी आले होते आणि त्यांनी कॉर्पोरेशनला अर्ज दिला। आमच्या एका व्यवहाराच्या संदर्भात मध्यस्थी येऊन त्यांनी आम्हाला त्रास देऊन त्यांनी पैशाची मागणी केली आणि त्याचा पोलिसांकडे आम्ही आता तक्रार दिलेली आहे। अर्ज दिलेले सगळे पुरावा दिलेले आहेत। अजून खूप ठिकाणी ज्या प्रॉपर्टी घेतल्या त्याचा मला माहिती जशी मिळणार आहे ती मिळाल्यानंतर तुम्ही जशी आता तक्रार केली तशी मी ईडीला पण लवकर दाखल करणार आहे। आपण पाहिलं की तिन्ही तक्रारदारक आज या ठिकाणी आले आणि तिघांनी यांची भूमिका आहे आपल्या लोकशाहीसमोर मांडलेली आहे। मुख्यमंत्री चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।